करत होतो. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा किस्सा, जेव्हा ते स्पिरिट असते ना, अंगात जेव्हा उर्मी असते ना, माझ्या जो हा स्क्वॉड तुम्हाला दिसतोय, जो चालतोय, परत एकदा सांगतोय, या सगळ्या 160 स्वयंसेवकांमध्ये राईट साईडला आहे ना, मी प्रत्येक वेळेस ज्या ठिकाणी बोललोय ना त्या ठिकाणी राईट कॉर्नरला जो व्यक्ती उभा असतो, राईट मार्कर त्याला म्हणतात, त्याच्यावरती ना, त्या व्यक्तीवरती त्या पूर्ण सगळ्या स्क्वॉड्स आहे ना भार अवलंबून असतो. आणि माझा जो राईट कॉर्नर होता ना, राईट मार्कर, माझ्या परेडमध्ये एक मुलगी चालत होती अरुणाचल प्रदेशची. मी तिला अरुणाचल प्रदेशची एक मुलगी चालत होती, अमिषा म्हणून. तिच्या पायाला लागलं होतं आणि मी धाकधूक झालो होतो. यदा कदाचित जर या मुलीकडनं चूक झाली तर मागे चालत असणारे 160 स्वयंसेवक हडबडायचे, कारण एक जण चुकला सगळेजण चुकणार होते. मी पुढे चालत होतो, मला ते कळणार नव्हतं कारण मी एकटा चालत होतो. माझं चालणं सोपं होतं, पण माझ्या मागे जी माझी टीम, माझे स्वयंसेवक जे चालत होते ना तो स्क्वॉड घेऊन, ते करणं खूप अवघड आहे खरं सांगतोय. ते लय, ते ताल, ते सूर सगळे एकाच ठिकाणी घेऊन आणि ते कॉर्डिनेशन जमवून त्या कॉर्डिनेशनमध्ये ती परेड थेट पर्यंत नेणं खूप खूप अवघड आहे मित्रांनो. आणि ज्या ती प्रॅक्टिसने ते परफेक्ट होतं. त्या ठिकाणी त्या मुलीच्या पायाला लागलं होतं, तिला अक्षरशः नॉर्मल चालणं पॉसिबल नव्हतं. आणि त्या मुलीला जेव्हा मी सांगितलं की ताई प्लीज रिक्वेस्ट करतो, जर नसेल होत तर साईडला होऊ शकते, तुझ्या जागेवरती दुसरी मुलीला चान्स भेटेल, ती करेल. पण जर एका जणामुळे जर सगळ्या स्क्वॉडचा मूड खराब व्हायला नको. आणि त्या पूर्ण राष्ट्राचं लक्ष त्या ठिकाणी अवलंबून होतं. मी घाबरत होतो, जर कदाचित या मुलीला काही झालं आणि ती जर मध्ये लडखडली, पडली, राजपथावरती ती परेड सुरू आहे आणि मध्येच जर एखादं काय निर्माण झालं, विघ्न आलं तर काय व्हायचं? नाव मी होतो समोर, परेड कमांडर मी होतो, नाव माझ्या राज्याचं त्या ठिकाणी जोडलं गेलं होतं. महाराष्ट्र राज्याचा परेड कमांडर होता. बरेच काही गोष्टी तिथे आले असते, पॉइंट समोर आले असते. इंडिया गेटवरती मी शेवटची कमांड दिली, परेड थंब. इंडिया गेटवरती मी शेवटची कमांड दिली, परेड थंब. आणि थंब म्हटल्या ती राईट कॉर्नरची मुलगी धाडकन राईट साईडला पडली. पायाला लागलं, डोक्याला लागली. मुली काही वेळासाठी बेशुद्ध झाली. खरं सांगतोय मित्रांनो, काही वेळासाठी बेशुद्ध झाली. आम्ही सगळे घाबरलो. आजूबाजूला ना पीओ होते ना कोणी होते, बघणारे कोणी नव्हते. आम्हीच, पाण्याची बॉटल सापडत नव्हती. तिथं गेलो, पटकन सरांना, बाजूच्या यांना कॉन्टॅक्ट केला, सर असं असं झालंय. पाण्याची बॉटल आणली, त्या मुलीला उठवलं. जेव्हा ती उठली आणि ती म्हटली ना फायनली डन, ज्यावेळेस मी कमांड दिली आणि परेड थंब म्हटलो ना, आनंद तर खूप होता, पण तिकडे बघून एक अजून वेगळा आनंद होता की फायनली डन झाली, आपली परेड झाली, सक्सेसफुल झाली. आणि मनाशी सांगितलं, दर्पेश, स्वतःला सहज बोललो, दर्प्या तू करून दाखवलं. डोळ्यात सगळं काही येत होतं. फॅमिली, NSS, बरेच काही माझ्या पाठीमागे जेवढ्या लोकांचा मला प्रतिसाद होता, मला सपोर्ट होता. माझे NSS विद्यापीठाचे संचालक प्रभाकर देसाई सर, दिनेश जाधव सर आणि रिजनल डायरेक्टर कार्तिकेयन सर, त्याचबरोबर मध्ये मध्ये प्रत्येक वेळेस महाराष्ट्र राज्याचे संचालक NSSचे अतुल साळुंके सरांशी कॉन्टॅक्ट होत होता. ज्यावेळेस माझ्या पिओननी सरांना सांगितलं ना की सर कमांडर महाराष्ट्राचा आहे, माहीत नाही सरांच्या मनातली गोष्ट तर मी नाही सांगू शकत, पण एक स्वतःच विचार करू शकतो की सर मनातच खूप खुश झाले असतील. कमांडर महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र राज्याचा कमांडर, तेही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातनं पहिल्यांदा कमांडिंग करणारा आपल्या विद्यापीठाचा मुलगा राजपथावरती कमांडर करतोय. त्या सगळ्या गोष्टी शेवटच्या दिवशी, शेवटच्या वेळी इंडिया गेटवरती डोळ्याभोवती फिरत होत्या. अभिमानाने स्वतःची पाठ थोपटली, पुढे निघालो. तिथला जो माहोल होता तो शांत झाला आणि बऱ्याच काही गोष्टी त्याच्यानंतर ती
ती एक संधी माझ्यासाठी 10 संधींची दारं उघडं करून गेली. आणि त्याच्यात सगळ्यात मोठं दार होतं तोच दर्पेश डिंगर, तोच कमांडर. हॅलो, मी लाईव्ह आहे, दिसतोय? सॉरी फॉर द इंटरप्शन. कोणीतरी असेल तर कमांड करत. हॅलो, कोणीतरी कमेंट करू शकता? मी लाईव्ह, एम आय ऑडिबल? माझा आवाज येतोय? येस, थँक्यू महेश आठवले, थँक्यू सर. रवींद्र आहे सर, थँक्यू सर. परत एकदा मी कनेक्ट झालेलो आहे. हा, तर मी आपण बोलत होतो त्या ठिकाणी माझ्यासाठी एक नवीन दार उघडं झालं. भारतीय दूत म्हणून तोच कमांडर चायनामध्ये जाऊन येतो आणि तिथला एक वेगळा अनुभव अजून तिथून सुरू होतात. चायनामध्ये जाऊन काय केलं असणार, काहीतरी एक वेगळं. इथून जाताना आहे ना, एक वेगळं मनात. प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे सरांचे स्वागत आहे, धन्यवाद सर. या ठिकाणी तिथून जाताना आहे ना, मनात बऱ्याच काही गोष्टी होत्या. मी चायनाला चाललोय, माझ्या गावातनं पहिल्यांदा जाणारा, माझ्या समाजातनं पहिल्यांदा जाणारा, माझ्या परिवारातनं, तेही राष्ट्रीय सेवा योजनेच्या साहाय्याने दर्पेश चायनाला जात होता. स्वतःला सांगत होतो, स्वतःची पाठ थोपटत होतो, अरे यार आपण जातोय. गेलो, दिल्लीला गेलो, चायनासाठी सिलेक्शन झालं. त्यासाठी आभारी आहे माझे महाराष्ट्राचे रिजनल डायरेक्टर कार्तिकेन सर, स्टेट लायसन ऑफिसर अतुल साळुंके सर, अजय शिंदे सर युथ ऑफिसर, माझ्या युनिव्हर्सिटीचे NSSचे संचालक माननीय प्रभाकर देसाई सर, यांचा मी मनापासून आभारी आहे. त्यांनी मला संधी दिली. दर्पेश गेला तिथपर्यंत, चायनाला जातो. चायनाला होतं काय, बरेच काही कधी विचार न केलेले बरेच काही अनुभव परत तिथे समोर येतात. काय असणार त्या ठिकाणी? दिल्लीहून फ्लाईट निघाली शांघाईहून आम्ही गेलो बेजिंग आमचा पहिला स्टॉप, जी चायनाची राजधानी आहे. बेजिंग पहिला जो अनुभव होता, मनात अचानकपणे एक खूप मोठ्या, म्हणजे आता राजपदावरती कमांडिंग केली, त्याच्यापेक्षा एक मोठं काय झालं माझ्यासाठी तरी, इंडियन एम्बेसीमध्ये आम्ही त्या ठिकाणी पहिली भेट दिली. भारताची एम्बेसी, इंडियन एम्बेसीमध्ये आम्ही तिथे पहिली भेट दिली. त्या ठिकाणी जे आमच्याशी इंटरॅक्ट करत होते, त्या दादांना आम्ही ते सहज ते हिंदी बोलत होते, आम्ही त्यांच्याशी हिंदी बोलायला लागलो. आणि म्हणजे स्टार्टिंगला जे आम्हाला रिसीव्ह करायला आले होते, आफ्टर दॅट ते रिसीव्ह करायला आले असताना त्यांच्याशी सहज बोलत होते, एकदम मित्रासारखं. वय त्यांचं असेल 22-23 वर्ष काहीतरी. जेव्हा त्यांनी त्यांचं कार्ड दिलं ना, मी त्यांच्याकडे मागितलं, आपके पास सर आपका कार्ड मिलेगा क्या, अगर फ्यूचर में कोई कॉन्टैक्ट हो तो. आणि आय कांट बिलीव्ह ही इज अन IFS ऑफिसर, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, जो इंडियन एम्बेसीमध्ये तिथे कार्यरत होता. माझ्या पायाखालची जमीन अजून तिथं आदरली. मी एका IFS ऑफिसरशी सहज एकदम मित्रवाणी बोलत होतो. अनुभव राहिला तो एक डोक्यात विचार करणारी गोष्ट. आजही आठवलं तरी एकदम आनंद होतोय. त्याच्यानंतर इंडियन एम्बेसीमध्ये जेवण झालं. इंडियन एम्बेसीमध्ये फक्त इंडियन भेटलं. बाकी 7 दिवस जे नॉनव्हेज होतं त्यांच्यासाठी चांगलं होतं, पण माझ्यासारख्या व्हेजिटेरियन माणसाला म्हटलं तरी काही पचलं नाही भावांनो. अक्षरशः खरं सांगतोय, 7 ते 10 दिवस टरबूज आणि चिप्स, आणि मग आपल्याकडे फ्रेंचीज वगैरे भेटतात त्या प्रकारे तिथलं ते जेवण केलं, तेच खाल्लं. केळी, फ्रुट्स वगैरे, बाकी काही नाही. तिथलं जेवण पचत नव्हतं. एक जोकचा पार्ट म्हणून सांगत होतो. आणि त्याच्यानंतर मग आमची व्हिजिट झाली. तिथल्या युनिव्हर्सिटीज पाहिल्या, त्या युनिव्हर्सिटीच्या लोकांशी इंटरॅक्शन झालं, त्यांच्या मुलांशी बोलणं झालं. चायनीज युनिव्हर्सिटी लांजाऊमध्ये आम्ही गेलो. लांजाऊमधल्या त्या लांजाऊ युनिव्हर्सिटीच्या मुलांशी बोलणं झालं की नेमकं तुमचं एज्युकेशन सिस्टम कसं आहे. आमचं एज्युकेशन सिस्टम तर आहे, आमच्याकडे तर चालतं, बऱ्याच काही गोष्टी असतात, अडथळे येत असतात, राहत असतात, चालू असतात, पण ते एज्युकेशन सिस्टम आपल्यासारखंच वाटलं, सेम 10वीपर्यंत 12वीपर्यंत, देन अगेन त्यांचं सुरुवात होतं. पण त्यांच्याकडे ना काहीतरी एक वेगळेपणा होता. वेगळेपणा काय होता, आय थिंक मी त्याला थोडंसं आता आपल्या एज्युकेशन सिस्टमशी रिलेट करू शकतो.
वेगळेपणा हा होता की त्यांना 8वी नंतरच म्हणजे 8th स्टँडर्ड ती काही त्यांची प्रोसेस होती वेगळी की 8वी 9वी म्हणजे मुलगा हा जवळपास 10-12 वर्षाचा झाला ना तर त्याला चॉईस करण्याचं ऑपॉर्च्युनिटी होती की त्याचे सब्जेक्ट तो स्वतः चॉईस करेल आणि त्याच सब्जेक्टमध्ये तो पुढे जातो. दॅट्स ग्रेट. ऐकून चांगलं वाटलं. म्हटलं तुमच्याकडे काहीतरी असं वेगळी आहे शिक्षण पद्धती आहे. त्या मुलांशी बोलणं झाल्यानंतर आम्ही गेलो तिथल्या कल्चरल त्या ठिकाणी बघायचं होतं त्यांचे कल्चरल हेरिटेज त्यांचे जे मेन पॉईंट आहेत. जसं आपल्याकडे कुतुब मिनार आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांचा आता स्टॅच्यू बनलेला आहे गुजरातमध्ये. त्याच्यानंतर आग्र्याला ताजमहल आहे. ह्या सगळ्या गोष्टी जसं आपल्याकडे आपलं कल्चर आहे तसं त्यांच्याकडे पण त्यांचं कल्चर आहे. ते कल्चर बघायला आम्ही त्या ठिकाणी दुसऱ्या दिवसानंतर सुरुवात झाली. मग त्यांच्या केव्स, बौद्धांच्या त्या प्रतिमा, अशा बऱ्याच काही गोष्टी, त्या सिल्क रूट त्याबद्दल त्या ठिकाणी बरेच काही माहिती भेटली की तो सिल्क रूट जो बौद्धांच्या काळात त्यावेळेस बनला होता. रेशमांचा त्यावेळेस व्यापार चालायचा भारतातनं, पाकिस्ताननं, चायनातनं, त्या सगळ्या गोष्टी तिथे होत होत्या. तिथे तरी कुठेतरी लिंक लागली, अरे बाबा हे भारतातनं कुठेतरी गेलंय तिकडं. मनातल्या मनात विचार करा. म्हटलं ठीक आहे, चांगली गोष्ट, माहीत नव्हतं, नवीन गोष्टी ऐकून छान वाटलं. त्या लोकांशी बोलताना ते जाणवलं की ते लोक वाईट नाही आहे. आपला भारत चायना वाद सध्या चालू आहे, मान्य आहे मला, पण लोक वाईट नाही आहे. वाद त्यांच्या गव्हर्नमेंट म्हणा किंवा त्यांच्या पॉलिसीज म्हणा, व्हॉटेवर, सध्याला सुद्धा जेव्हा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होतो तर तिथले लोक त्यांच्या गव्हर्नमेंटला विरोध करताना जाणवतात. तो पार्ट वेगळा. आपण मुद्द्यावर येऊया माझ्या एक्सपिरियन्सवरती. त्यानंतर त्यांचं कल्चरल त्या ठिकाणी झालं. कल्चरल हेरिटेज त्यांच्या साईट्स बघितल्या. पुन्हा एकदा एका आगळ्या वेगळ्या पॉईंटवरती येतोय मित्रांनो. महाराष्ट्रीयन आहे शेवटी. डान्स आणि नाशिक ढोल टाईप वगैरे डान्स तर मग विषयच नाही. मी आवड आहे, डान्स करतो, वाजवतो वगैरे बऱ्याच काही गोष्टी. आणि ते प्रोफेशनल नाही, परत एकदा सांगतोय, RD मध्ये सिलेक्ट होण्यासाठी तुमच्या अंगात गुण असणं आवश्यक आहे. प्रोफेशनल डान्सर असाल तर अजून चांगली गोष्ट आहे, पण नसेल ना तरी स्वतःचा रिप्रेझेंट करणं गरजेचं आहे. जेवढं येतं ना तेवढं येतं, बाकीचं नाही माहीत. मी माझं रिप्रेझेंटेशन केलं आणि खरं सांगतोय, जे दिल्लीला केलं ना, सिंपल मराठमोळ्या गाण्यावरती नाचणं आणि परफॉर्मन्स करणं, जे दिल्लीला केलं ना ते सेम चायनाला झालं. ते पण एक आगळ्या वेगळ्या पद्धतीत. चान्स नव्हता, माहित नाही, फेअरवेल पार्टी चालू होती. सरांना बोललो, म्हटलं आय एम इंटरेस्टेड टू डान्स, आय एम इंटरेस्टेड टू परफॉर्म देअर. अँड सर वॉज लाईक की नो, देर इज नो वॅकन्सी, यू कॅन डान्स, व्हॉट एव्हर ते सगळं बोलत होते. आणि मग थोडासा मूड इकडे तिकडे होत होता की अरे यार मला तर नाचायचं आहे. पण फेअरवेल पार्टी चालू होती. तिथं अजून परत एकदा एक विषय घेतला. जे लोक तिथं साऊंड सिस्टम मॅनेजमेंट करत होते त्यांना जाऊन विचारलं, म्हटलं सरांशी मी एकदा बोलतो, वाटल्यास मी बोलून येतो. मग सरांना सांगितलं, इकडे त्यांना माझं सॉन्ग दिलं. त्या ठिकाणी मी सरांना त्यांना सॉन्ग दिलं आणि सुरुवात केली. आता जन्माष्टमी आपण साजरी केली आहे, गोविंदा रे गोविंदा ह्याच गाण्यावरती दर्पेश डिंगर चायनामध्ये डान्स करून आला. स्वतःबद्दल अजून छान वाटतं. मराठमोळा डान्स तिथं एकदम धांगडधिंगा पद्धतीने साजरा झाला. त्याच्या अगोदर ती प्रोफेशनल जे डान्स झाले ते ओके, भरतनाट्यम, कथक, बाकीचे जे डान्स त्या ठिकाणी डान्स परफॉर्मन्स साजरे झाले. त्या ठिकाणी असे बरेच काही परफॉर्मन्स साजरे. चायनीज जे त्यांचे स्टुडंट होते त्यांच्या स्टुडंटनी त्यांचे परफॉर्मन्स साजरे केले. त्यांनी मग त्यांच्या पद्धतीने त्यांचे कराटे, मार्शल आर्ट्स वगैरे अशा बऱ्याच काही गोष्टी दाखवल्या. आणि मग आपल्या पद्धतीने 6-7 परफॉर्मन्स होते. मग भरतनाट्यम होतं, मग तमिळनाडू साईडनं कोणी आलं होतं, त्या ताईंचं तिकडं वेगळंच अजून काहीतरी एक डान्स फॉर्म होता त्यांचं, वेगळंच काहीतरी. आपलं पॅट्रिऑटिझमवरती अजून एक डान्स फॉर्म होता एका वेस्ट बेंगॉलच्या आमच्यासोबत RDला असणारी आणि त्या मुलीने केलं होतं. पॅट्रिऑटिझमचा भारी डान्स होता. आणि मला वाटत होतं की माझा तर काही चान्स नसणार आहे. शेवटी मग 7वा नंबरचाच परफॉर्म होत होता. मी सरांना म्हटलं मी जातोय आणि सहज डायरेक्ट गाणं चालू केलं आणि गोविंदा या डान्सवरती तिथं परफॉर्मन्स झाला. पुन्हा एकदा तीच फील येणार आहे. चायनीज लोक सुद्धा या मराठमोळ्या गाण्यावरती नाचायला लागले. मनात मी नाचतोय ते तर वेगळं, पण माझ्या गाण्यावरती मी नाचत असताना समोरची ऑडियन्स नाचते याचा अजून एक वेगळा आनंद आणि मी अजून जोरात नाचतोय. भारी वाटत होतं. खरं सांगतोय मित्रांनो, एक फील ते वेगळंच होतं.
आजही त्या डोळ्यासमोर सगळं दृश्य उभं राहतंय, पूर्णपणे क्लिअर कट आठवतंय. आणि मनातल्या मनात एक आनंद असा वेगळा होतोय ना की त्या ठिकाणी एक मराठमोळा डान्सचा परफॉर्मन्स युथ एक्सचेंज प्रोग्राम थ्रू मी तिथे साजरा केला, त्याचा एक वेगळा अनुभव आला. असे बरेच काही टॉपिक. चायना, आता आपण हे झालं, मी बोललो माझ्या अनुभवाबद्दल. मी दिल्लीला गेलो, कमांडर झालो. चायनाला गेलो इंडियन अँबॅसिडर म्हणून, तिथला अनुभव झाला. असे दोघं तिघं अनुभव मी आपल्याशी शेअर केले. सांगण्याचं कारण आहे, या अनुभव आतापर्यंत जेवढं काही मी तुमच्याशी बोललो, हे सांगण्याचं आमचे जे आजी माझी स्वयंसेवक आहेत, ज्यांनी हा प्रोग्राम ठेवला आहे, स्वातंत्र्य दिनाबद्दल जे काही थोडंसं देशप्रेम जागवेल स्वयंसेवकांच्या मनात, त्यांना थोडंसं काहीतरी प्रेरणादायी वाटेल असं काहीतरी आपण करूया. आणि ही संकल्पना माझी स्वयंसेवक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे त्या ह्याच्या आधी NSSच्या डिपार्टमेंट थ्रू गेले आहेत, निलेश दादा, अनिल दादा, ऋषिकेश दादा, महेश दादा, ह्या लोकांच्या संकल्पनेतनं हे SPPU NSS ॲल्युमिनाय पेज सुरू झालं. आणि त्यांच्या आमच्या या कार्यक्रमाच्या थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं कारण येत होतं की आता जे काही नवीन स्वयंसेवक येणार आहेत, जे काही नवीन लोक बोलणार आहेत, त्यांना ही गोष्ट कळावी की ॲक्च्युअली NSS हे फक्त झाडे लावणं, साफसफाई करणं वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नाही, तर एक नॅशनल लेवलवरची ऑर्गनायझेशन आहे आणि जी जगातली सगळ्यात जास्त स्वयंसेवक असणारी ऑर्गनायझेशन आहे, मोठी ऑर्गनायझेशन आहे. नॉट अ जोक मित्रांनो, प्राऊड फील होतो मी त्या ऑर्गनायझेशनचा मेंबर आहे. माझी स्वयंसेवक का म्हणा, पण मेंबर आहे. स्वयंसेवक जो एकदा बनतो ना, तो लाईफ टाईम स्वयंसेवक राहतो, कारण अंगात हे गुण बनले जातात. शुभम रोकडे दादा धन्यवाद. सासवड कॉलेजला नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्यावेळेस आपण येऊ, त्या ठिकाणी बोलूया. तरी आपण बोलत होतो आपल्या टायमिंगनुसार 7 ते 8 आपलं हे सेशन होतं. 1 तासाचं जे सेशन होतं, त्या सेशनमध्ये मी बऱ्यापैकी अनुभव बोलण्याचा आणि सगळ्या काही गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. पण तरी थोडेसे तुमचे जे लोक लाईव्ह आहेत त्यांनाही सांगतोय, थोडासा मी वेळ वाढवतोय, कारण जे महत्त्वाचे काही की पॉईंट्स आहे ते सांगणं मला भाग आहे. काही जे मला इम्पॉर्टंट वाटतंय ना ते सांगणं मला भाग आहे. मी तुमच्याशी बोलतोय, माझे ज्युनियर्स असणार आहेत, जे माझ्यानंतर त्या ठिकाणी येणार आहेत. ते हॅलो, ॲम आय ऑडेबल? सॉरी फॉर द इंटरप्शन. माझ्यानंतर जे ज्युनियर्स येणार आहेत त्यांच्यावरती जबाबदारी येणार आहे. आपल्या युनिव्हर्सिटीतनं, आपल्या NSS डिपार्टमेंटमधून बरेच काही असं आधी होऊन गेलंय आणि ती जबाबदारी आपल्याला पार पाडायची. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, NSS डिपार्टमेंट, NSSचे स्वयंसेवक हे खूप आधीपासून मनापासून सेवा करतात. मग त्या सेवेचं कारण आपल्याला माहिती असेल, आळंदीची जी दिंडी आपल्या महाराष्ट्र राज्यात सगळ्यात फेमस असा सण आहे वारकरी संप्रदायांचा म्हणा, त्या ठिकाणी म्हणा किंवा कोणत्याही शिबिरातनं म्हणा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ किंवा आणि राज्यातल्या इतर विद्यापीठांचे स्वयंसेवक, सगळे स्वयंसेवक सेवा करायला तत्पर असतात. आणि ह्याच स्वयंसेवकांना माझं मनापासून सांगणं आहे की एखादं काम, एखादी गोष्ट जर आपण हातात घेतोय तर ती पूर्ण करणं हे आपल्याला भाग असतं मित्रांनो. कारण आपल्यावरती आपल्या अगोदर ज्यांनी काम केलंय ना त्यांची जबाबदारी असते, त्यांच्या कामाला पुढे नेण्याची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पार पडणं भाग असतं. परत पुन्हा एकदा 2-3 मिनिटांमध्ये तुमच्या शेवटचं काही सांगू इच्छितो. माझे 2 शब्द जाता जाता मी तुमच्याशी जे बोलणार आहे त्यामध्ये हे सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे, एवढं काही गोष्टी NSS थ्रू होतात. नॅशनल, इंटरनॅशनल, स्टेट लेवल, झोनल कॅम्प्स होतात, अवॉर्ड्स दिले जातात, सांगितलं जातं लोकांना, त्या गोष्टी एक्सप्लेन केल्या जातात, स्वयंसेवकांपर्यंत माहिती पोहोचवली जाते की असल्या विविध प्रकारच्या गोष्टी, उपक्रम आपल्याकडे राबवले जातात. ज्याला इच्छा असेल तो माणूस मनापासून काम करतो. सांगकाम्या होण्याची गरज नाही पडत मित्रांनो इथे,
की जबरदस्ती कोणी नाही करत, ज्याला मनापासून असते ना तो येतो. आणि आजही आणि पुढे फ्युचरमध्ये ऑलवेज मी नेहमी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना ह्या डिपार्टमेंटचा मनापासून ऋणी असणार आहे. कारण ह्या डिपार्टमेंटपासून मला ही संधी मिळाली आहे. डिपार्टमेंटचे कर्मचारी जेवढे काही मला सरांनी सपोर्ट केला माझ्या कामासाठी, प्रत्येक वेळेस मला सपोर्ट दिला. दर्पेश असं असं आहे, दर्पेश हे करायचं आहे, दर्पेश तुझं इथं तुला एक ह्या शिबिरामध्ये करशील का, दर्पेश तू हे करशील का. हां यस सर. स्वच्छवारी, स्वस्तवारी, निर्मलवारी, निसर्गवारी, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देखील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठाने गिनीज वर्ल्ड ऑफ बुक रेकॉर्डमध्ये साजरा केलेला आहे. त्याचं नाव त्या ठिकाणी नोंदलं गेलेलं आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये. आणि बऱ्याच काही गोष्टी स्वयंसेवक, कारण एका माणसाकडनं होत नसते हो. बदल म्हणा किंवा काही म्हणा, एक माणूस त्याला इनिशिएट करू शकतो, पण बदल होण्यासाठी, बदल घडवण्यासाठी त्या चांगल्या कामामध्ये चांगल्या लोकांचा सपोर्ट आणि त्या चांगल्या लोकांचा सहभाग असणं महत्त्वाचं असतं. म्हणून मित्रांनो, NSS म्हणा किंवा दुसरी कोणतीही गोष्ट म्हणा, तुम्हाला कॅम्प्स करायचे असतील, शिबिरामध्ये सहभागी व्हायचं असेल, तुम्हाला जे काही करायचं असेल, अभिमानाने आणि गर्वाने आणि आत्मविश्वासाने ती गोष्ट करता आली पाहिजे. होणार काय, दोन गोष्ट होणार आहे, एकतर फेल एकतर पास. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. जर मी कमांडिंगला कोणी येत आहे का, ट्रायल म्हणून जर तिथं हात वरती नसता केला तर कमांडर होणं तर दूरच. ज्या ठिकाणी दर्पेश डिंगर आज होता, ज्या गावातून दर्पेश डिंगर आला होता, त्याच गावात दर्पेश डिंगर असाच राहिला असता. पुन्हा एकदा मी जो बोललो होतो की मी या पूर्ण सेशनमध्ये एका पॉईंटवरती फिरणार आहे, तो पॉईंट होता स्वतःची ओळख. काय होती स्वतःची ओळख? काहीच नव्हती. खरं सांगतोय, फक्त आणि फक्त दर्पेश डिंगर ही स्वतःची ओळख होती, नाव. पण NSSने मला माझी ओळख दिली. काय दिलं? कमांडर होता, भारतीय दूत होता, स्वयंसेवक आहे, अशी बरीच काही ओळख मला NSSने दिली. छातीवरती नॅशनल एम्ब्लेम मी लावू शकतो, मला हे प्राऊड होतं. हे स्वेटर वेअर करताना, ट्रॅकसूट जेव्हा मी घालतो, प्राऊड फील होतो. मी कमवलंय, भेटलं नाही, मी कमवलंय. छाती टोकून सांगायला आनंद वाटतो, मी कमवलंय. भारी वाटतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी, स्वतःची ओळख, इथून तिथपर्यंत जाणं, एका साधारण कुटुंबातनं थेट चायनापर्यंत म्हणा, किंवा आज मी एवढ्या लोकांशी, महाराष्ट्रभर जे काही लोक मला लाईव्ह पाहता, एवढ्या लोकांशी थेट संवाद साधतोय, या सगळ्या लोकांशी मी थेट बोलतोय, इथपर्यंत येणं हे स्वतःची ओळख बदलण्यामागचं कारण आहे. बदलली ओळख हो. आज तोच दर्पेश डिंगर, तो दर्पेश डिंगर नाहीये जो 2 वर्ष अगोदर होता. एक सर्वसाधारण मुलगा जो फक्त इंजिनिअरिंग करतोय, 2-4 कामं करतोय, परत घरी येतोय, झोपतोय, खातोय, परत त्याचा अभ्यास करतोय, परत जातोय. अभ्यास करणं चांगली गोष्ट आहे. इंजिनिअरिंगमध्ये म्हटलं जातं, आम्हाला बऱ्याच काही ते त्रास, त्या वेगळ्या गोष्टी आहे की बाबा हे करू नको, ते करू नको, मग तुझं काय म्हणता येईल त्याला, अटेंडन्स, मग हे काय, मग ते काय, बऱ्याच काही गोष्टी होत्या. तुझी अटेंडन्स लागणार नाही, तुझा अभ्यास कमी होईल, मग तू इकडे गेला तर काय, मग तू तिथे गेला तर मग तुझे प्रॅक्टिकल्स, मग तुझे हे, तुझे ते. मित्रांनो, ज्यावेळेस डोक्यात ध्येय होतं ना, राजपथावरती जायचंय, 6 महिने कॉलेज काय, माझी फायनल सेमिस्टरची एक्झाम सुद्धा मी दिली नाही दिली होती. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीला ॲप्लिकेशन फॉर्म भरून त्याच्यानंतर ती एक्झाम कंडक्ट करण्यात आली माझी एकट्याची. पण ती एक्झाम देण्यात मला दुःख नव्हतं वाटत. मी ती एक्झाम फेल झालो म्हणून प्राऊड झालो. यार, मी काहीतरी चांगल्या कामासाठी, माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी एक्झाम फेल झालो, ठीक आहे, नेक्स्ट टाइमला काढता येईल, मी करेल अभ्यास. स्वतःवरती भरोसा होता, मी करेल अभ्यास, इट्स ओके. छान वाटलं, थोडंसं वाईट वाटतं, पण काही गोष्टीसाठी छान वाटतं. लाईफ ही बॅलन्स असणं गरजेचं आहे. आणि माझ्या लाईफला एज्युकेशन आणि प्लस एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज या दोघी गोष्टींनी बॅलन्स करण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि ह्याच बॅलन्स करण्याच्या प्रयत्नातून स्वतःची ओळख, एक साधारण दर्पेश डिंगरपासून तर एक आत्ता जो तुमच्याकडे एक नवीन दर्पेश बोलतोय ना,
त्या दरपेशपर्यंत स्वतःला उचलून घेऊन आणण्याचं काम मी केलंय आणि ते आपल्यात स्वतःत एक प्राऊड फील करण्याची गोष्ट आहे.